शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तीकर यांना मुंबई महापालिकेतल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीकडून दुसरं समन्स बजावण्यात आलं आहे। त्यांना 8 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अमोल कीर्तीकर हे मुंबईतल्या वायव्य मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे लोकसभेसाठीचे उमेदवार आहेत। त्यांना खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीकडून बुधवारी पहिल्यांदा समन्स बजावण्यात आलं होतं। नक्कीच समन्स त्यांनी दिलेले आहेत। त्यातले जे कागदपत्र मागवलेले आहेत त्यावेळेला गेल्या वेळेला मी त्यातले काही कागदपत्र पाठवले सुद्धा होते आणि मी न येण्याची कारणं सुद्धा त्यांना पाठवली होती। त्याच्यानंतर त्यांनी नक्कीच दुसऱ्यांदा मला बोलवलेलं आहे। मी काही त्याच्यामध्ये टाळत नाही आहे, परंतु माझी जी दुसरी पण जबाबदारी जी आहे जी पक्षाने दिलेली आहे त्याला मी प्रथमतः दिलेली आहे आणि त्या दृष्टीने मी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे। आता मी तुमच्यासमोर आहेच नाही ते आणि मी वर्सोवामध्ये आहे। काल संपूर्णपणे शिवजयंती उत्सव जे पूर्ण उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांतर्गत जेवढे होते त्या शिवसेने शाखेना त्याचप्रमाणे खाजगी मंडळाच्या यांना कार्यक्रमाला मी भेटी दिल्या। असं काही वॉन्टेड वगैरे नाही। मी 1.5 दिवस नव्हतो, मी गावाला माझं जे देवाचं जे दर्शन आहे ते घेण्यासाठी गेलो होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।